हॅलो गाईस, तर मित्रांनो, ठरलं तर मग या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाचं लग्न होताच मधुभाऊ यांनी फोडला दुसऱ्या दिवशी लगेच बॉम्ब. प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे सुभेदार यांना सांगितले. स्टोर रूममधला फोटो दाखवून सांगितले प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि सायली ही खरी तन्वी आहे. असं समजल्याने पूर्णाजी आणि कल्पनाने मारली सायलीला मिठी आणि सायलीला सून म्हणून आणि तन्वी म्हणून स्वीकारलं आणि प्रियाचा झाला खूप मोठा जरफळा. आता इकडे मधुभाऊ स्टोर रूममध्ये गेलेले असतात. त्यांना फोटो भेटतो एक आणि तो फोटो बघून मधुभाऊ हे खूप थक्क होतात आणि आश्चर्यचकित होतात आणि तो फोटो घेऊन ते हॉलमध्ये जातात आणि पूर्णाजी आणि सर्वांना विचारतात, हा फोटो कोणाचा आहे? तर पूर्णाजी बोलते, हा फोटो तर तन्वीचा आहे. तर मधुभाऊ हे त्यांच्या पाकिटातला फोटो काढून सर्वांना दाखवतात आणि बोलतात, हा तर फोटो माझ्या साऊचा आहे. आणि हे सर्व ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो. आणि प्रिया खूप घाबरलेली असते आणि खूप घाबरतेही आणि बोलते, हे कसं काय 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 तर मधुभाऊ बोलतात, हा फोटो माझ्या साऊचा आहे. दोन्ही फोटो सेम आहे. तर मधुभाऊ हे प्रियाच्या गळ्यात लॉकेट बघतात. तर ते बोलतात, हे लॉकेट मीही बघितलं आहे आणि हे लॉकेटसुद्धा माझ्या साऊच्या गळ्यात होते. हे मधुभाऊ सर्वांना सांगतात आणि सर्व ऐकून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया मात्र खूप गडबडलेली असते आणि सर्वजण सायलीचा स्वीकार करतात. पण प्रियाला मात्र सर्व काय काय शिक्षा देणार हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, शिक्षा काय देणार आहे, जसे की रविराज, प्रतिभा आणि कल्पना, पूर्णाजी प्रियाला काय शिक्षा देणार आहे ते येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि येणारा भाग अतिशय रंजक आणि इंटरेस्टिंग भाग पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू गाईज.